नमस्कार. भोसे सांगली जिल्ह्यातील त्या परिसरातील जे संवाद फोरम आहे आणि कृषी विभाग सांगलीचा यांनी जे सेंद्रिय शेती परिषद आयोजित केलेले आहे त्याकरता जे काही शेतकरी वर्ग आहेत आमचे त्या सर्वांना आणि पाहुण्यांना मी नमस्कार करतो. असं आहे की आता उद्घाटक कलेक्टर साहेब असतील मैनाकजी किंवा जिल्हा कृषी अधिकारी असतील तुमचे विवेक कुंभारजी, अभय कुमारजी असतील आत्माचे, तालुका कृषी अधिकारी मिलिंद निंबाळकर असतील आणि अन्न औषध प्रशासनाचे आता प्रशासकीय अधिकारी असतील निलेश मासारीजी. आता एक चांगला उपक्रम आहे कारण सेंद्रिय शेतीवरती आपण घेतलेला आहे आणि यायचं कारण असं की जे येऊ शकत नाही मी कारण अंतर खूप आहे पुण्याहून आणि माझं गाव शिरोळ आहे खरं म्हणजे, पण गेल्याच आठवड्यात जाऊन आलो मी सुद्धा. पण तुमचे सदाशिवराव मगदूम जे आहेत जे पूर्ण वेळ मला वाटते राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते आहेत, डॉक्टर रविकांत पाटील, सदाशिवराव मगदूम असतील, तर यांनी जो श्रम घेतले त्याकरता त्यांना मी पहिल्यापासून धन्यवाद देतो. आणि तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना आलेल्या आणि जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी. आता असं आहे की सेंद्रिय शेती हा तसा मोठा विषय आहे खरं म्हणजे. भारताकरता सेंद्रिय शेती हे तसं काही संशोधनाचा विषय कधी नव्हता बरं का. कारण आपण जी पूर्वंपार शेती करत होतो ती शेती नेहमी सेंद्रियच होती. तिथं शेणखताचा वापर होता, मिक्स किंवा संमिश्र पीक पद्धती होती. मग तूर असेल, भुईमुगामध्ये ज्वारीचे घातले असतील, मका केलेला असेल किंवा मूग केलेला असेल, भुईमुग असेल, अशी मिश्र शेती सातत्याने आपल्याकडे होती पूर्वीपासून. कारण माझं आता 85 संपेल आता. ही सर्व शेती बघितली आहे त्या भागातली. तर त्यावेळी काय फारसा प्रश्न नव्हता. त्यावेळी रासायनिक खतंही नव्हतीच फारशी. जरी पीक घेताना ते रासायनिक स्वरूपातच घेत असतं कारण ते नायट्रोजन घेतलं ते NO3 म्हणून घेईल ते. पण ते जैविक पद्धतीचं रूपांतर होत होतं पुढं. तर पुढं काळाच्या ओघात काय झालं की जगामध्ये रासायनिक खताचा इतका मारा झाला आणि त्याचा अर्थात एक जग एकच असल्यामुळं भारतावर याचा परिणाम सुरू झाला. जरी स्वातंत्र्य आपल्याला 47 साली मिळालं असलं तर मला वाटते आमच्या शिरोळ गावी तरी 70 सालाच्या आत मला वाटत नाही काही रासायनिक घातला असेल असं वाटत नाही. मग दत्त कारखाना आला, ऊस केला लोकांनी, लावायला सुरुवात झाली हळूहळू. आणि मग जनावरही कमी होत गेली पहिल्यापासून. कारण पूर्वी बैलानं शेती होत होती, शेती यंत्रणा आली कारण शेतीतनं काम करणारी संख्या कमी झाली आणि ज्या प्रमाणावरती शेतीला खर्च होतो त्या प्रमाणावरती शेतीला दर कधी मिळालेला नाही हळूहळू. पण पूर्वी असं होतं की देवाणघेवाणी मुठभर ज्वारीनं जायचं, पाहिजे किराणा मला ते घेऊन यायचं, ही परिस्थिती होती. ती आता गेली. आता सर्व पैशावर चालला. पूर्वी शाळेत काही खर्च येत नव्हता आणि चप्पली कुणाला मुलांना घालावं लागत नव्हती. आता सर्व काळ बदलला. पूर्वी शासनावर अवलंबित शेती नव्हती, पूर्ण शेतीवर अवलंबित शासन होतं. हा एक मोठा फरक होता. आता एक काळाच्या ओघात असं आहे की जसजसं संकरित बियाणं यायला सुरुवात झाली किंवा काही काळ अन्नात आपलं शॉर्टेज झालं, असं आयात केलं काही काळ 55 साल दरम्यान, त्याला PL480 आली. मग त्यावेळी अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती त्या आणल्या गेल्या. मग त्यात आता जे काय तुम्हाला बुटका गहू दिसेल किंवा बुटका भात दिसेल तुम्हाला आणि कुठल्याही जाती घेतल्या पिकाच्या, तर त्यामध्ये म्हणजे टोमॅटो घेतला आपण, वांगी घेतली किंवा तुम्ही कोथिंबीर घेतली, तर यात भाजीपाल्यात आणि फळात असं झालं की मोठ्या प्रमाणावरती संकरित झालं. म्हणजे मेथी उंच जास्त झाली आणि वांग्याची चव बदलली. कृष्णाकाठची वांगी गेली, दुसरी चव यायला सुरुवात झाली. टोमॅटो जे लहान होते ते तर मोठे झाले. मग त्यातल्या अर्थात व्हायटॅमिन्स कमी झाले म्हणतो आम्ही.
आणि त्यातला आतला जो गाभा आहे तो जास्त झाला असं म्हणतो आम्ही, किंवा पाणी जास्त झालं असं म्हणतो आपण. आणि तुम्हाला सांगितलं की हळूहळू काळाच्या ओघाप्रमाणे शेणखत हे फार कमी झालं, म्हणजे बरंचसं कमी झालं. आणि एक असं आहे की ज्याला जास्त पैसे मिळतील, कारण इकॉनॉमी ही नगदी इकॉनॉमी झाली म्हणतो आपण, अर्थशास्त्र. त्यामुळे लोकांनी असं केलं की ज्यात ताबडतोब पैसे मिळतील. पूर्वी आम्ही तंबाखू करायचे किंवा आम्ही कापूस करायचे किंवा भुईमूग करायचे, ते जायची जयशिंगपूरला घेऊन, मग वर्षातून एकदा दोनदा पैसे मिळायचे ना. मग आता झालं की हळूहळू जसं पाणी येईल तसं सातत्याने आपल्याला रासायनिक वाढलं असं म्हणू आपण. आणि याचं सुरू झालं, जैविकचं प्रमाण कमी झालं, जनावरांचं प्रमाण कमी झालं आपल्याकडं, कारण भुसा वगैरे सगळा बंद झाला, कारण मळण्यासुद्धा आता सगळ्या यंत्रणे होतात. मग असं आहे की हा काही आपल्याला प्रश्न नव्हता, पण परदेशातल्या लोकांना एक झालं की आपल्याकडे काय आलं पहिलं प्रथम, किंवा A2 दूध म्हणून आपल्याकडे आला होता. A2 म्हणजे आपल्याकडच्या ज्या भारतातल्या गायी आहेत, भारतातल्या म्हशी आहेत, काही आफ्रिकेतल्या, ह्या सगळ्यांच्या दुधाला A2 दूध असं जगभर संबोधलं गेलं. मला वाटतं पार्लमेंटने आपल्या असा कायदाही केलेला होता. खरं म्हणजे तसं शास्त्रीयदृष्ट्या A1 A2 काही नाही आहे, पण त्यांनी केलं. आणि जे परदेशातनं ज्या गायी आहेत किंवा त्याचं क्रॉसिंग केलेलं असं आपण, संकर केलेलं असतं, त्याला A1 दूध असं म्हटलं गेलं. आणि A2 दूध अधिक सकस. म्हणून आपलं आठवत असेल पूर्वी की अलीकडची पिढी नेहमी म्हणत असते की तुमच्यावेळी चांगलं खायला होतं म्हणून तुमची प्रकृती अजून चांगली आहे. हे एक सामान्यपणे आपल्याला ऐकायला मिळतं. कारण रासायनिक काय फारसं खात नव्हतोच. जमिनीतला कार्बन कमी झाला, म्हणजे कार्ब म्हणतात त्याला, तो कमी झाला. आणि जमिनीमध्ये जे मूलभूत घटक होते, जे सूक्ष्म जीवजंतू होते, ज्याच्यावरती वरची आणि खालची जैविक विविधता अवलंबून असायची आणि खताचे असायचं, तर ते हळूहळू कमी होत गेलं. कारण काय, रासायनिक घातल्या एकदा तुम्ही नुसता युरिया जर टाकला तुम्ही तर मग कठीण असतं. तर तो एक प्रकार झाला. आता यामुळं असं झालं की एक इंग्लंडमधले होते एक अल्बर्ट हॉवर्ड म्हणून आहेत, त्याने अभ्यास केला बराचसा त्यांना शेतीतला. आणि मग त्यांनी इथलाही केला, भारतातल्या इंदूर भागातलाही केला, मध्य प्रदेशच्या. कंपोस्ट कसं केलं जातं आपल्याला, पण शेणाचे खड्डे होते पूर्वी, त्याला कंपोस्ट नाव दिलं गेलं. आणि याच्यावरती बरंचसं बोललं गेलं आणि जैविक हा शब्द किंवा ऑर्गॅनिक हा शब्द आला गेला. आता तुमच्या भागात असं आहे की याचं एक कारण असं आहे की जगभरमध्ये जशा जाती या संकरित झाल्या किंवा म्हणजे त्या जनावरांच्या असोत किंवा पिकाच्या असोत, तर त्या झटकन वाढतात किंवा जास्त उत्पन्न देतात म्हणून आपण. ते किलोमध्ये जास्त बरं का, किंवा क्विंटलमध्ये जास्त किंवा टनामध्ये जास्त किंवा दुधात लिटरमध्ये जास्त. याचा अर्थ जास्त सकसपणा नसतो बरं का, लक्षात ठेवायचे. हे दिलं गेलं. मग आता जसे वापरलं गेलं की हरित क्रांती झाली असं आपण म्हणतो, कारण 1965-66ला आपल्याकडं हरित क्रांतीचं एक आलं म्हणा सुरुवातीला. एक नॉर्मन बोरलॉग म्हणून एक शास्त्रज्ञ होते, ज्यांना नोबेल अवॉर्ड दिला, आता नाही आहेत ते, तर ते भारतात आले. आणि मग ते स्वामीनाथन साहेबांनी त्यांना जगात त्याकरता नोबेल अवॉर्ड दिलं होतं. तर त्यांनी बुटक्या गव्हाच्या जाती काढल्या आणि बुटक्या तांदळाच्या जातीही काढल्या. तर आपल्याकडे खपली गहू पुरी होतात, आपल्याकडं मालदानी गहुंडी ज्वारी होतीच आपल्याकडं, ती अधिक शकच होती. आणि मग एकाच लेवलला असल्यामुळे या सगळ्या, एक विल्यम गॅड म्हणून आले होते, आता सर्वांना माहिती असावं म्हणून सांगतो मी. त्यांनी ज्यावेळी पंजाबमधली शेती बघितली त्यावेळी त्यांना असं वाटलं की हिरवी अगदी गाडीच्या घातल्यासारखं वाटलं. मग ते म्हणाले की अरे ब्लड इट इज नथिंग बट अ ग्रीन रिव्होल्युशन इन इंडिया. मग काय नाही, हे भारतामध्ये हरित क्रांती झाली. असा तर हरित क्रांतीचा एक भाग आला. अर्थात तुम्हाला सांगितलं की कुठलंही अधिक आलं याचा अर्थ सकस असतं असं नसतं, कारण सकस असतं ते नेहमी कमी असतं, लक्षात ठेवायचं. आणि जे अधिक येतं ते अधिक आपल्याबरोबर रोगाला बळी पडतं, ते किडीला बळी पडतं, हवामानालाही ते सहन करत नाही ताण कुठलाही. आणि आपल्यात प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळं बहुतेक आपल्याला दवाखान्याचं प्रमाण वाढतं. आता तुमच्या भोसेगावात तुम्हाला दिसलं असेल. आता एकाच गोष्टीचा जर दीर्घकाळ आपण केला
तुमच्या सर्वांच्या माहितीकरता साधारणपणे साधारणपणे एका घनमीटरला 1 कोटी जीवजंतू हे सूक्ष्म जमिनीच्या खाली असतात. 1 कोटीवर लक्षात ठेवा. हे बरेचसे निघून गेलेतात ना. आणि मग आता असं आहे की सेंद्रिय शेती आहे म्हणा, कमी झाली म्हणा, म्हणून आता असं झालं की पूर्वी जे सहज म्हणायचे की त्यांचं सेंद्रियच होतं पूर्वी, आता त्याचं एक प्रमाणपत्र घेण्यासाठी एक नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन अशी एक आता भारत सरकारने व्यवस्था केली आता. आणि एक अपेडा म्हणून ॲग्रिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, मग त्यांनी देशात सुरुवात केली. बाबा आता किती लाख हेक्टर आहे असं त्यांनी सांगितलं सगळं. आता हे तुम्हाला अशा अर्थ म्हटलं मी की सेंद्रिय शेती म्हणजे आपल्याला नवीन नाही आहे, हा एक पहिला भाग झाला. मग आता भारतात सेंद्रिय शेती व्यवस्था काय, खरं म्हणजे माझ्या दृष्टीनं त्यांची आकडेवारी इतकी काही मी मान्य करत नाही, कारण ते 22 लाख काहीतरी 54,000 हेक्टर म्हणतात ते. आता ते होतं त्यांचं म्हणणं असतं 24-25 साली, पण मला वाटत नाही की किती आतल्या भागात गेले आणि बघितलं असं वाटतं. आणि महाराष्ट्रातही बऱ्यापैकी त्यांनी ती आकडेवारी दिलेली आहे. तर हे पूर्ण सेंद्रिय शेती असलं तर चांगलं आहे, शंकाच नाही. तर पण एक आता सेंद्रिय शेती म्हणजे काय मोठा भागच असतो ना. तर बुवा शेणखतावर आधारित किंवा मिश्र पिकावर आधारित, मिश्र पीक म्हणजे तुरीला तुम्हाला किंवा भुईमुगाला तुम्हाला खाली गाठी दिसतात बा अशा. मग ज्या गाठी असतात त्यात नायट्रोजन तुम्हाला साठवता येतो बरं का. 100 किलो तुम्हाला वर्षाला नायट्रोजन मिळतो आणि माती एक आधार देत असते. आता पहिला भाग असा आहे की माणसाचं पोट हे पिकाच्या पोटावर अवलंबून असतं आणि पिकाचं पोट जे काय अन्नधान्य आहे त्याचं पोट हे जमिनीच्या पोटावर अवलंबून असतं. तर आता हा भाग गेला आणि जमिनीतला साधारणपणे जैविक जो भाग होता तो कमी होत गेला. आणि मग मातीतलं जे काही सेंद्रिय पदार्थ तेही कमी होत चालले. मग आता पूर्वी आपण हिरवळीचं खत घालायचे, आताही घालतो आपण. आता माझ्या घरी मात्र शिरोळला तुम्ही गेला तर शेती माझी पूर्ण जैविक आहे बरं का, कारण मी डेअरी टाकलेली आहे. गेले 6 वर्षात मी काहीच घातलेलं नाही आहे. हा झाला. त्यामुळे जमिनीची आत्ता सध्या बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसेल की पाणी धरण्याची क्षमताही कमी झालेली आहे बऱ्याच वेळा. किंवा झटकन पाणी रानातनं काढलं गेलं तर ताबडतोब ती वरनं निघूनही जात जमीन. तर हा प्रकार होतो. जमीन जिवंतपणाकडनं आता ती मरायला चाललेली आहे. मग आता असं ग्राहकाला जे आहे ते असं आहे की प्रमाणपत्र केलं दिसतं की फळे भाजीपाला कुठनं आले बाबा आपल्याकडं, हा एक भाग असतो. ज्याला फॉरेनमध्ये म्हणतात की उत्पादन कुठे झाले जास्त महत्त्वाचं आहे, त्यानंतर प्रक्रिया झाली, त्यानंतर विकायच्या ठिकाणी. आपल्याला काय झालं, विकतो जे ठिकाण ते फार महत्त्व असतं. म्हणजे काचेच्या कपाटात जर तुम्हाला बूट घालून विकले लोकांनी बाटाचे, तर तिथंच तुम्हाला दिसतात की रस्त्याकडला भाजी विकत बसले असतात. आता जरी 100% ऑर्गॅनिक आता होणं कठीण असतं, पण बऱ्यापैकी एक परदेशात तुम्ही कोणताही माल पाठवला त्याला रेसिड्यू म्हणतात. म्हणजे शेवटी काय राहतं, तुम्ही तांदूळ पाठवले, टोमॅटो पाठवले, राहतं काय त्याचा शेवटी, अंश कुठला राहतो, तो जर रसायनात राहिला तर ते नाकारतात. कारण पूर्वी द्राक्षाची निर्यात आम्ही केलेली आहे. आता सेंद्रिय शेतीचा फायदा होतो का, तर हा दुसरा भाग असा आहे की एक फायदा कसा आहे की त्याचा त्याप्रमाणे दर मिळाला तर फायदा आहे बरं का, लक्षात ठेवा. आणि माझं म्हणणं आहे की जर दर देत नसले तर तुम्ही सांगायचे की माझ्या गावचा भविष्याचा हा 100% आमचं जैविक आहे. आणि जेव्हा ज्वारी असली किंवा बाजरी असली किंवा भुईमुग असला, जे काही तुमची पिकं असतील त्या भागातली, तर बाबा तुला कितीला आहे, तर माझी ज्वारी तुला घ्यायची आणि 40 रुपये ज्वारी घ्यावी लागेल किंवा 50ला ज्वारी घ्यावी लागेल. कारण का, माझ्यात अजिबात कुठलाही अंश बाकीचा कुठला नाही सांगावं लागेल. आणि रासायनिक पण बऱ्याच वेळा तणाचाही प्रश्न येतो. आता तणालाही तुम्ही ती खत करू शकता खरं म्हणजे बियाला पाडायच्या अगोदर, हा एक भाग आहे. आणि बाजारपेठ तुम्हाला शोधावीच लागेल, कारण माझ्याकडे चांगलं दूध आहे शैवाल गाईचं आणि तूपही करतो आम्ही. माझ्याच नाही की भारतात सगळ्यात चांगला आहे, कारण आता पाणीही खराब आहे बरं का, लक्षात ठेवा. मग आता असं एक जर हे आपण केलं, माती जर जिवंत करायचा प्रयत्न केला आपण, आता आमची जिवंत केलेली आहे, बऱ्याच लोकांनी त्यांची जिवंत करतात ती, तर मग पाणी धरण्याची क्षमता वाढेल तुमच्या. तण जर तुम्ही तुमच्या रानातलं काढलं, शेजारच्या काढलं, तर बऱ्याच वेळा तुम्हाला असं दिसेल की तणाचा खर्च कमी होईल
किंवा तिसरा एक भाग आहे असा असतो हे करता करता की दुष्काळात बऱ्यापैकी ताण सहन करू शकते. असा आणि पाऊस जर पडला तर जर चांगली माती असली आपली तर त्या मातीमध्ये तुम्हाला पाणी झटकन आत मुरत मुरत जातं आणि वरचंही माती कमी म्हणजे पाणी ओढलं तर पाणी कमी जाते, पण त्याने पिकाचं तुम्हाला फेरपालट करावा लागतो. आणि एक फायदा असा असतो की तूर घेतली किंवा कापूस घेतला, जे आता हे जे छोटमुळं आहेत म्हणतो आम्ही, ते असं आहे 2-3 फुटाच्या वर खाली गेलेले असतात ना, तर जमिनीच्या खालचा भाग जो वापरला नाही तोही असतो, वापरला असतो. आता असं आहे की सध्या हवामान बदल प्रचंड आहे तुमच्या माहितीकरता. इतकं आहे की पूर्वी म्हणायचे आमच्या वेळी लहान असताना वडील की बाबा पाऊस कसा असतो मान्सूनचा, तर रानात काम करणाऱ्या बैलाचं एक शिंग ओलाटलं दुसरं वाढलं असतं. आता ती परिस्थिती आलेली आहे. मधमाशा निघून गेलेल्या आहेत, गांडुळं निघून गेलेले आहेत, उपयुक्त कीटकां तसं झालेलं आहे, पक्षी रानातनं बऱ्याच वेळा गेलेले आहेत. हे सर्व तुम्हाला सेंद्रिय तोटे हे आपण आता स्वीकारतो. आता पहिलं असं आहे की तुम्ही सुरुवातीलाच जर जैविक करायला गेला तर उत्पादन थोडं कमी येतं, म्हणून पहिले 3 वर्ष मी जर तुम्ही रासायनिक खतं कायमची घालत असला तर सांगतो बरं का. काही शेतकरी रासायनिक घालतही नाहीत, फार कमी घालतात. तर त्यांना सांगावं लागेल की बाबा पहिले 3 वर्ष माझ्या दीडपट दर द्यावा लागेल. त्यामुळे तुमच्या आमदार खासदारांना शेती खात्याच्या अधिकाऱ्यांना जे बसले ते जातात त्यांनी सरकारला सांगायला पाहिजे तोपर्यंत द्या म्हणून, कारण त्याची आणि ती खरं जिल्हा लेवलला आणि तालुका लेवलला त्याची प्रमाणपत्राची व्यवस्था पाहिजे. आता तण कीड ही आपोआप कमी होते, पण जैविकी आता तुम्हाला औषधं बरीच मिळतात. आता सेंद्रिय खत म्हणजे अमर्यादित खत लागतं असं नाही तुम्हाला. आणि आता बाजारात काय झालं की नॅचरल, ऑर्गॅनिक, रेसिड्यू फ्री, केमिकल फ्री, A2, आयुर्वेदिक असे बरेचसे शब्द आपले आलेले आहेत. आता जाहिरात फारशी करावी लागत नाही त्याची, कारण लोकांना एकदा चव कळाली की मालदाणी ज्वारीची चव काय, त्याची भाकरी कशी आहे, किंवा खपली गव्हाची चव काय, किंवा कृष्णाकांती वांग्याची चव काय कळली पाहिजे. आणि शासनाने काय केलं पाहिजे माहिती याच्याकरता की माती परीक्षण करून शेतकऱ्यांचं किती कारब आहे जमिनीमध्ये त्याला सांगितलं पाहिजे. आणि तो 3-3 महिन्याला करावा लागेल बरं का. त्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात घरात कार्ड असावं लागेल त्याचं. मग जे शेतकऱ्यांना तुमच्या जे काही FPO असल्या किंवा फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, तर त्यांना द्यायचं का हे काम हे बघावं लागेल. आणि ग्राहकांना विश्वास एवढा बसला पाहिजे किंवा भोश्याचं जर भाजी आली किंवा भोश्याचं दूध आलं किंवा भोश्याची ज्वारी आली आपल्याला, तर ती चांगलीच आहे, ती सकस आहे, त्यातला टोमॅटो चांगलाच आहे, कृष्णाकाठची वांगी बाबा हे कुठं वाळ्यापासून आपण आलो तर चांगलीच आहे असं म्हणता येईल आपल्याला. आणि तुम्हाला असं आहे की ज्यांना करायची आहे जे रासायनिक याच्यात पूर्णपणे गुंतलेले आहेत, काही शेतकरी असतील बरं का, त्यांनी एकदम करायची काही गरज नाही आहे. तुम्ही असं करा, एक 10%, 20% पहिल्या एक वर्षी करून बघा तुम्ही, आणि विकायची काळजी पहिली घ्या बरं का. मग त्याकरता तुम्हाला माती परीक्षण केलंच पाहिजे. तुम्हाला आता अधिकारी बसलेत तुमचे कुंभार साहेब वगैरे, सेंद्रिय कार्बन म्हणजे कार्ब म्हणतात तपासून घ्या, पाण्याची गुणवत्ता तपासून घ्या. पाणी 100% आपल्यात प्रदूषित आहे. माझ्या घरीच मी सांगलीचे आहेत त्या गृहस्थ आपल्या सावंतसाहेब म्हणून, तर त्यांनी कंडिशन वॉटर केलेलं आहे. मी म्हणजे अजिबात पाण्यातनं जे काही तुम्हाला प्रदूषित असेल त्याचं रूपांतर मी खतात करतो असं. आता शक्यता असली ती हिरवळीचं खत घ्या किंवा शहरांना सांगा, मिरज, सांगली वगैरे ना, यांच्यातले जे घरातला कचरा असतो तो गावातील तसं चाललं आता, तर तो कचरा जर प्लास्टिक आणि इतर काढून सोडला, तो जैविक कचरा आहे, त्याचं त्यांना सांगायचं किंवा कारखान्यांना की आम्हाला तुम्ही तुमचं मळीतलं खत वगैरे द्यायचं द्या. हिशोब जमा खर्चाचा करा. हवामान बदलाचा आणि याचा प्रचंड संबंध आहे. म्हणून आता तुम्हाला दिसतो की आता सरकारचं मला आश्चर्य वाटलं, ते म्हटले की आम्हाला विचारल्याशिवाय तुम्ही पेरू नका म्हणून. अरे पेरू नका, प्रत्येक जाती या हजारो वर्षापासून तयार होतील, आत्ता झालेले नाहीत. म्हणजे मुळीक नंतर शिकली बुजायला हो. त्याच्या अगोदर शेती खातं होतंच, शेती खातं आमच्या जन्माच्या अगोदरच होतं. पण तुमच्या माहितीकरता की शेती लोक 10,000 वर्षापासून करतायत. त्यामुळे त्यांना काही सांगणार की त्यांच्या अनुभवानं खरंच चांगलं असतं सांगणं. पण आता असं आहे की त्यामुळं ते म्हणतात की आता शेती अशी पाहिजे की हवामान बदलायला टिकली पाहिजे, पण ती जात एका वर्षात तयार होत नाही कधी चांगली मिळत. मग आता असं आहे की जमिनीतलं तुमचा कार्बन वाढवणं असो किंवा हवामान बदलाशी लढायचं असो, तर ह्याच्याशी चांगला उपाय आहे का आता. आता शाश्वत शेती राहील, सुरक्षित राहील, कारण आपण नेहमी म्हणत असतो की आमच्या आज्या पंजाने
कडनं आम्ही शेती आम्ही काही पारंपरिकपणे आलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आम्हाला काय कर्जाने घेतली नाही आपण शेती कोणी, ती आपण खराब केली आता. तर जिथं शक्य आहे तर सेंद्रिय खताचा वापर करा. जमिनीचं पोट हे चांगलं सुधारा अगोदर. पाणी अर्थात वाचवलं जाईलच. पाणी आपलं शुद्ध आहे हे बघा आणि खात्याला, सिंचन खात्याला सांगा, तुम्ही अजिबात आम्हाला काही फुकट देत नाही, तुमचं पाणीच घाण असतं, धरणात तुमचं पाणी चांगलं असतं, हे सांगायला पाहिजे तुम्हाला. आणि प्रत्येकाने शक्य झालं तर कृपया जनावरं घरात ठेवा. ती डेअरीची ठेवा. अशा करता आता आमची देशी गाय, शेवाली भारतातली पहिली गाय म्हणतो आपण, त्यानंतर रेड सिंधी झाली, मग तारपारकर, मग गीर, अशा बऱ्याच गाड्या झाल्या. तर आता जर लक्षात ठेवा, शेती टिकली तर देश टिकेल, लक्षात ठेवा. कितीही तुम्ही म्हणाला. आणि शेतकऱ्यांनी 3 गोष्टीवरती लक्ष द्यावं नेहमी, की आपल्याला उत्पादन खर्चादार जैविक शेती करायची बरं काही, पहिलं लक्षात ठेवा. करताना ती जैविक आहे हे सांगायचं. कारण असं आहे की नेहमी म्हणायची एरंड्याच्या बिया विकल्या जातात ओरडणाऱ्याच्या, आणि चांगला गहूचा विकला जाणार नाही न बोलणाऱ्याचा, अशापैकी तारा असते. आता त्यावेळेस याच्याप्रमाणे म्हणतो. तर एक लक्षात ठेवा की उत्पादन खर्च आधारित शेतीची किंमत धरून जोपर्यंत आपल्याला बाजारभावाचा कायदा होत नाही, कायदा झाल्यामुळे तुम्हाला झकमारा द्यावे लागते ना, नाहीतर सारखं कर्जमाफी म्हणत बसतात. कर्जमाफी चुकी शब्द आहे बरं का खरं म्हणजे. तर ते एक पहिलं बघा. आणि आसमानी सुलतानी कुठल्याही संकटापासून शेतीचं उत्पादन कमी होणार असलं, माझं उसाचं वाईट 80 टन येणार आहे आणि ते उत्पादन माझं 50 टन आलं, कारण का तर मध्ये पाणी आलं नाही, किंवा पाण्याला ताण दिला, किंवा विहिरीला पाणी नव्हती, किंवा लिफ्टला बंद पडलं, कारण काही असतील, किंवा जास्त पाणी झालं, पावसाळा झाला नाही, मग जास्त पाणी झालं तर मुळं पाण्यात गेली की ते तर कुजत नाहीत ॲक्च्युली, पण बऱ्यापैकी त्याला गुदमरल्यासारखं होत असतं, त्यामुळे उत्पादन कमी येतच ना. तर त्यावेळी माझं 80 टन उत्पादन दिलंच पाहिजे. आणि उत्पादन खरं आधारित बाजारभाव जर माझा 5,000 येत असला तर 5,000 रुपये टनला द्यावाच लागेल, याचा कायदा केला तरच शेतीची सुरक्षित राहील. शेती सुरक्षित राहिली तर भारत सुरक्षित राहील, नाहीतर आपलं काही खरं नाही. धन्यवाद.